आले कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निहाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. मी काय माणूस आहे तुला नीटच माहित नाहीये. माहितीये मला तुम्ही काय लायकीचे माणूस आहात ते. माझी लायकी करतेस रावती. सर थँक्यू मिस्टर विद्याधर साने, थँक्यू व्हेरी मच. आता जे काय तुम्ही बोललात आणि जे काय माझ्याशी वागलात ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालंय. तू कशाला काळजी करतेस आरती? राधा, अगं म्हणजे तुझं काळजी करणं स्वाभाविक आहे, पण मला ना असं वाटतंय की तू उगाच काळजी करून ना स्वतःचं रक्त आटवून घेतेस. तिला शोधण्याचा कुठलाच मार्ग नाही आपल्याजवळ. हा तर तिने स्वतःहून काही कॉन्टॅक्ट केला तरच तिच्याबद्दल काहीतरी कळू शकेल. हे बघ रणजित, मी सांगितल्याप्रमाणे, अगदी मी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तू वागलास, मला मान्य आहे. पण त्या रेणुकाला मी सून म्हणून स्वीकारू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि जर का तिच्याशी तुला पुन्हा संबंध जोडायचे असतील तर तुला या घरात मी ठेवून घेणार नाही. ही सुद्धा काळ्या दगडावरची रेष आहे. रणजित, जर का या घरात तुला राहायचं असेल तर तुमचा डिवोर्स हा व्हायलाच हवा. एकदा का तुमचा डिवोर्स झाला की मग तुझं दुसरं लग्न मी लावून देईन. काय? येस रणजित, माझ्या घराण्याला मला वारस हवाय. हे बघ, तू नोटीस तयार करून मला दाखव. नंतर मी तुझं सगळं कर्ज फेडून टाकीन. रेणुका, कॉफी घेशील थोडी? विष असेल तर आणून दे मला घोटभर. रेणुका, काय करू ग मी? कोणासाठी जगू? सगळं काही ठीक होईल आणि पुन्हा असं बोलू नकोस. एक दिवस येईल, रणजितला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो धावत पळत तुझ्यापर्यंत येईल. मला नाही वाटत हा दिवस कधी उजाडेल. का नाही उजळणार? अगं कारण चूक माझीच आहे ना. लग्नापूर्वी माझा भूतकाळ मी कधी रणजितला सांगितलाच नाही.
ही केवढी मोठी फसवणूक आहे त्याची. हे चुकलंच तुझं. आणि म्हणूनच मला जगायचं नाही. हे बघ रेणुका, झालं गेलं विसरून जा. आता तू भविष्याचा विचार करायला हवास. कसलं भविष्य आणि कसलं काय? डोळ्यापुढे सगळा अंधारच दिसतोय मला. अंधारातूनच जात असताना प्रकाशाची वाट सापडते रेणुका. हे असं पुस्तकी बोलून तू माझं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतेस का? मग मी काय करू शकते तू सांग. मी काय करू? तुझ्यासाठी वाटेल ते करेल मी. नाही ग वंदना, आधीच खूप काय केलंयस तू माझ्यासाठी. तू नसतीस ना तर मी काय केलं असतं, कुठे गेले असते याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये मी. आपण कितीही अडचणीत असलो ना तरी बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो रेणुका. आणि मी काही कमी सोचलंय का? वंदना, बर माझं राहू दे. तू सांग, तू कधी कळवणार आहेस तुझ्या माहेरी की तू इथे आहेस म्हणून? काय करू कळवून? माझ्या दुर्दैवाचे दशावतार त्यांना ऐकून त्यांना कशाला दुःखी करू? नकोच. तुझी मर्जी. वंदना, प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. आणि तुला एक सांगू का? ज्या दिवशी तुला मी जड होईन ना त्या दिवशी स्पष्टपणे मला सांग. मी खरंच इथून निघून जाईन. तुझं हे फालतू बोलणं मी अजिबात मनाला लावून घेतलेलं नाहीये. सॉरी रेणुका, मला तुझा कधी कधी खूप राग येतो ग. तुला माझ्या घरात राहणं म्हणजे ऑब्लिगेशन का वाटतंय? सॉरी म्हटलं ना एकदा. वंदना, अगं विचार करून करून ना माझ्या डोक्याचा भुगा झालाय. बघ ना, म्हणजे त्या प्रोफेसरचं प्रकरण कळल्यामुळे जर का मला रणजितने वाऱ्यावर सोडलं असेल ना तर मी समजू शकते. पण काही वेगळंच कारण असेल तर ते मला कसं कळेल? तेच जाणून घ्यायचा प्रयत्न करते मी. पण हे कोणाकडनं कळेल मला? हा, एक व्यक्ती आहे. कोण? आरती, रणजितची बहीण. आतापर्यंत नक्कीच त्या दोघांचं बोलणं झालं असणार आहे. हे घे, माझा फोन घे आणि लगेच आरतीला फोन कर. तिचा नंबर पाठ आहे ना? काय विचार काय करताय आता? तुम्ही एकदम रेणुकाला घटस्फोटच द्यायला सांगताय. हो, मग काय चुकलं त्याच्यात माझं? अहो, ती मुलगी माहेरी सुद्धा गेली नाहीये. घटस्फोट वगैरे दिला तर काय करेल ती? तिचं तिने पाहून घ्यावं ते. हे बघ बसू, घटस्फोट झाला ना की तिला पोटगी मिळणार आहे. जे काय होईल ना ते चांगलंच होणार आहे तिच्या दृष्टीनं. आयुष्यभरासाठी खाण्याची ददात मिटेल तिची. ती मागेल तेवढी पोटगी द्यायला तयार आहे मी. रणजित, अरे तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना. मी काय बोलणार? काय बोलायचं मला काही सुचतच नाही. रणजित, तो काय बोलणार आहे? काय रे, बोलायचंय तुला? बोल ना. काही नाही. आणि एक गोष्ट तू का विसरतेस वसुंधरा? अगं, हा रणजित ज्या वेळेला रेणुकाला घेऊन माफी मागायला इथे आला होता तेव्हा मी रेणुकाला ऍक्सेप्ट केलं नाही. का माहितीये?
मागे त्या शारदम्माच्या नादाला लागून ऑफिस मधल्या प्रॉपर्टीच्या फाईल्स चोरण्याचा प्रयत्न केला होता तिनं, आठवतंय ना? आणि या असल्या मुलीला मी आपल्या घरात ठेवून घेऊ? रणजितला जर का या घरात राहायचं असेल तर त्याच्यासोबत रेणुका या घरात राहू शकणार नाही. या अटीवरच मी रणजितला या घरात घेतला आणि त्यांनी करून ठेवलेलं कर्ज फेडण्याची हमी दिली. अशी ही धर्मकन्या. आणि ती अट त्यानं मान्य केली आणि रेणुकाला जा म्हणून सांगितलं. तेव्हाच सगळं संपलंय. तेव्हा रेणुकाशी आता आपला काहीही संबंध नाही. काय रणजित, बरोबर आहे ना? हो. का बापाकडनं पैसे उकळायचे, आपलं सगळं कर्ज फेडून टाकायचं आणि परत आपल्या बायकोकडे निघून जायचं, असला डाव तर नाहीये ना तुझा? नाही, काहीतरीच काय बोलते. झालं तर. आणि वसुंधरा, त्या रेणुकासाठी इतकं सेंटिमेंटल वगैरे व्हायची गरज नाहीये तुला. अगं वांज आहे ती मुलगी. आपण तिला ऍक्सेप्ट केलं ना तरी मोडकांच्या घराण्याला वारसदार देऊ शकत नाही ती. आणि हे एवढं सगळं वैभव उभं केलंय मी, ते पुढे कोण उपभोगणार आहे? का ट्रस्ट करून टाकायचा? एवढ्या खस्ता खाऊन एवढी संपत्ती जमवली मी, ती अशी दान करून टाकायची? अहो पण दान धर्म करणं म्हणजे पुण्य कर्म आहे, असली प्रवचनं जोडू नका मला. हे असं काय करायचं असेल ना तर आधी स्वतः कमवा, आणि मग दाखवा तुमचं औदार्य. बघू तुमची हिंमत. ते काय नाही, रणजितनं रेणुकाला डिवोर्स द्यायचा, दुसरं लग्न करायचं आणि मोडकांच्या घराण्याला वारसदार द्यायचा. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी हवं ते करायला तयार आहे मी, पण तोपर्यंत मात्र नाही. हो काका, प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही फक्त दिवस आणि वेळ सांगा, मी येते. हो, थँक्यू काका. ओके.
हॅलो हॅलो आरती कोण? विसरलीस मला? रेणुका? हो. अगं रेणुका तू तू कुठे आहेस? अगं जीव काढलास माझा. आम्ही किती शोधतोय तुला माहितीये का? रेणुका तुझा नंबर सुद्धा लागत नाहीये. तू कुठे गेलीस? एक मिनिट मला सांग, हा नंबर कुणाचा आहे? मैत्रिणीच आहे माझ्या. कोण मैत्रीण? वंदना. डॅडींनी घरात येऊ दिलं नाही ना, मग मी सरळ हिच्याच घरी निघून आले. अगं तू वेडी आहेस का? इथे यायचं ना माझ्याकडे राहायला. मी परकी आहे का ग? नाही ग, ते प्रशस्त नाही वाटलं मला. तुझ्या वाट्याला काय कमी दुःख आहेत का? त्यात आणखीन माझी भर. हे बघ रेणुका, तू आत्ताच्या आत्ता इथे निघून ये. नाही, नको. अगं एक मिनिट मला सांग, तू आत्ता कुठे आहेस? मी येते तुला न्यायला. हे बघ, तू हवं तर ना भेटायला ये मला, पण मी तुझ्या बरोबर येईन का नाही ते आत्ताच नाही सांगू शकत. हे बघ, मी तिथे येते, मग बघू आपण. आधी मला सांग तू कुठे आहेस? मी SMS करते तुला. प्लीज प्लीज लवकर कर. ठेवते. बाय. हो. अशी ही धर्मकन्या. काय गो, केवढी महागाई वाढली. कुठली भाजी घ्यायची नाही असा विचारच करायला लागतो. अगं राधा, हा, आपली रेणुका सापडली आहे. काय? कुठे ती? अगं ती तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीकडे आहे म्हणाली. ती पत्ता मेसेज करते मला. अच्छा. हे बघ, मेसेज आला. अगं मग चल जाऊ आपण. तिला ना आत्ताच्या आत्ता घरीच घेऊन येऊ आपण. नको नको, हे बघ तू इथेच थांब, कारण मी वैभवला बोलवलंय. इथे महत्वाची कामं आहेत ग. तू इथे थांबून त्याला मदत कर प्लीज. अगं मग मी त्याला फोन करून सांगते की आता येऊ नको म्हणून. अगं एवढं काय त्यात? राधा, अगं ती कामं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. आजच व्हायला हवेत. मी जाऊन येते ना पटकन. ठीक आहे, पण तू सांभाळून जा. हा. हो राधा, मी येते. बाय. हो. आणि फोन करायला विसरू नकोस ग. भाजी बघते मी, कुठली भाजी करायची ती. सौरभ बेटा, भांडू नकोस आमच्याशी. आम्ही आज काय भांडायच्या मूड मध्ये नाही. धन्यवाद. आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोस. खूप खूप बरं वाटलं आम्हाला. कीप इट अप. पुन्हा एकदा धन्यवाद. थोडं बोलायचं होतं. बोला, ऐकतोय मी. सौरभ, आम्हाला माहितीये तू आमच्यावर खूप रागावलायस. काय सांगता? म्हणजे तरुणपणात आम्ही जरा वाहवत गेलो. त्या
शेवंताशी संधान बांधलं आणि एक मुलगीही झाली आम्हाला तिच्यापासून. आमची जी सगळीकडे नाचक्की झाली. आमची बायको, तुझी आई आम्हाला सोडून गेली. तूही आईच्या मायेला पारखा झाला सौरभ. तुम्हाला काय वाटतंय या एकाच कारणावरून मी तुमच्यावर रागावलोय? अरे असू काय येते तुला? नाही, इथे आल्यापासून पहिल्यांदाच बरोबर आहे असं म्हणालात म्हणून. म्हणजे हे बघ, माझ्या मनासारखा वागलास ना तर कदाचित वारंवार सुद्धा ऐकू शकशील हे तू. काय हो, हे बघ रणजित, रेणुकाला शोधून काढणं माझ्यासाठी कठीण नाहीच आहे. माझी माणसं शोध घेतील तिचा. हा, आता रेणुकाला घटस्फोट द्यायची तुझी मानसिक तयारी झालेली आहे की नाही हे तपासून बघत होतो मी. मग काय वाटतं तुम्हाला? मानसिक तयारी झाली आहे की नाही? झाली आहे सुद्धा आणि नाही सुद्धा असं वाटतंय मला.